भोकरदन तालुक्यातील धावडा येथे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली। भोकरदन तालुक्यातील धावडा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा व अर्चा करून जयंती साजरी करण्यात आली। यावेळी पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले। धावडा गाव 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या व ग्रामपंचायत 17ची बॉडी असून इतका मोठा गाव असूनही गावाला पत्रकार भवन नसल्यामुळे पत्रकारांनी एकजूट होऊन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना व प्रशासनाला पत्रकार भवन देण्याची मागणी केली। यावेळी वरिष्ठ पत्रकार फैजुल्ला पठाण, वरिष्ठ पत्रकार हरिभाऊ बोराडे, पत्रकार मुस्तफा पठाण, पत्रकार जाबेर शाह खान पठाण, पत्रकार राजू शाह, पत्रकार सचिन देशमुख, पत्रकार विठ्ठल भोटकर, पत्रकार सोमनाथ अप्पा, पत्रकार मझहर पठाण, मनोज गवडी, आबेद भाई व ग्रामपंचायत कर्मचारी विजय देवकर व गावातील नागरिक हजर होते। न्यूज रिपोर्टर जाबेद हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना। धावडा येथील पत्रकार फैजुल्ला पठाण यांनी आज बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन या निमित्ताने सर्व पंचक्रोशीतील पत्रकारांना व सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो व बाळशास्त्री जांभेकर ही जयंती साजरी करण्यात आली त्या निमित्ताने ग्रामपंचायतनेही याची दखल घ्यावी आणि पत्रकार भवनाची आमची रिस्त मागणी पूर्ण करावी। नमस्कार। आज 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिन निमित्त सर्व जालना जिल्ह्यातील तसेच धावडा परिसरातील व तमाम सर्व पत्रकार बांधवांना दर्पण दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर आज धावडा येथील पत्रकार जाबेर शाह खान पठाण हे 2 शब्द बोलतील। नमस्कार। जय हिंद, नमस्कार। आज 6 जानेवारी दर्पण दिन, पत्रकार दिन म्हणून आज साजरा केला जातो। तर या पत्रकार दिनानिमित्त माझ्याकडून माझ्या सर्व पत्रकार बांधवांना, गावातील सर्व जनतेस व पूर्ण जालना जिल्हा व आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेस माझ्याकडून पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रहो, आज मी आपली जी ग्रामपंचायत आहे, आपल्या ग्रामपंचायतला सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या पत्रकारांसाठी, आमची मागणी भरपूर 10 वर्षापासून आहे पत्रकार भवनची, पण आमची मागणी अजून मान्य झालेली नाही। तर मी आता या बॉडीला विनंती करतो की त्यांनी आमच्या पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन निर्माण करून द्यावा, जेणेकरून आमचे पूर्ण पत्रकार बांधव तिथे एक जमा होऊन एक जागा ठिकाणी बसून आमचे जे
बातम्या न्यूज वगैरे आहे ते आम्ही कव्हर करू. तर मी पुन्हा ग्रामपंचायतच्या सर्व अधिकाऱ्यांना, सरपंच उपसरपंच यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी एकदा आमचा विचार करून आमच्यासाठी पत्रकार भवन उपलब्ध करून द्यावा, ही नम्र विनंती. जय हिंद. आता यानंतर आमचे ग्रामपंचायत धावडा येथील कार्यक्रमात आमचे हरिभाऊ बोऱ्हाडे, आमचे वरिष्ठ पत्रकार, हे त्यांचे 2 शब्द थोडक्यात सांगतील. मी त्यांना विनंती करतो त्यांनी यायचं आणि आपले 2 शब्द थोडक्यात सादर करायचे. धन्यवाद. नमस्कार. आज आपण दरवर्षीप्रमाणे 6 जानेवारीला पत्रकार दिन म्हणजेच दर्पण दिन बाळशास्त्री जांभेकर यांची अतिउत्साहात धावडा गावामध्ये म्हणजे ग्रामपंचायतमध्ये आपण सर्व पत्रकारांच्या वतीनं आपण ही जयंती अतिउत्साहाने संपन्न केली. तरी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनाबद्दल सांगायचं म्हणलं तर सर्वात प्रथम त्यांनी जे वृत्तपत्र काढलं ते दर्पण म्हणून, ते पहिले पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी हे काढलेले आहेत. आणि यांच्या जीवनात बरेचसे काही आपले जे पत्रकार बांधव आहेत ते मार्गदर्शन करणारच आहेत. तरी मी या प्रसंगी, या दर्पण दिनाच्या प्रसंगी मी ग्रामपंचायतला तसेच पंचायत समितीला आणि जिल्हा प्रशासनाला मी एक सर्व पत्रकारांच्या वतीनं मी विनंती करणार आहे की या दर्पण दिनाच्या दिवशी आम्हाला या धावडा गावात ग्रामपंचायतीने जे आपल्या बऱ्याच दिवसापासून जी मागणी झालेली आहे पत्रकार भवनची, त्यांनी जागा उपलब्ध करून आमची जी पत्रकारांची मागणी ती सोडवावी व तातडीने आम्हाला धावडा येथे ग्रामपंचायतच्या वतीनं आम्हाला एक दर्पण दिनाच्या या कार्यक्रमासाठी आणि अनेक पत्रकार बांधवांच्या या सोयी सुविधेसाठी, जेणेकरून तिथं वृत्त संकलन करू शकतात, बातम्या देऊ शकतात, जे काही पत्रकार आले तर त्यांचा तिथे मान सन्मान सत्कार होऊ शकतो, अशा करिता ज्या काही पत्रकार भवनाची या ठिकाणी आवश्यकता आहे ती ग्रामपंचायतीने द्यावी अशी मी सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच तथा जिल्हा अधिकारी, कलेक्टर साहेब, तहसीलदार आणि सर्व प्रशासनाला मी विनंती करणार आहे की त्यांनी आमच्या धावडा गावाला एक पत्रकार भवन निर्माण करून द्यावे अशी मी पत्रकार संघाच्या वतीनं, माझ्या वतीनं मी मागणी करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज दर्पण दिनाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांना व मित्रपरिवारांना खूप खूप शुभेच्छा. पायाभूत सुविधेच्या आधारे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच आपल्याला माहिती मिळत असते, पण एक काळ होता त्या काळामध्ये माननीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रशासन व व्यक्ती या दोघांचा जो दुरावा होता त्या टायमामध्ये लेखणीच्या माध्यमातून प्रशासनाचा आवाज व जनतेचा आवाज हा समोर आणण्याचा प्रयत्न केला. असं आज त्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो व या जयंतीच्या उपस्थितीनिमित्त सर्व आमचे ज्येष्ठ वृंद, पठाण साहेब, त्यानंतर भोटकर साहेब, त्यानंतर आमचे जाबीर शाह पठाण, राजू भाऊ शाह, मुस्तफा भाई पठाण, आमचे मित्र सचिन भाऊ देशमुख आणि ज्येष्ठ आमचे आदर्श हरिभाऊ बोराडे या ठिकाणी उपस्थित आहे. या निमित्ताने या सर्व पत्रकारांच्या मार्फत मी एक सरपंच, ग्रामसेवक यांना एक विनंती करतो की आमचे सगळं पत्रकार वृंद यांच्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे एक बऱ्याच दिवसापासून आमची मागणी आहे की एक आम्हाला रूम देण्यात यावी, पत्रकार भवन म्हणून एक आम्हाला रूम देण्यात यावी. तर अशी मी त्यांना एक विनंती करतो सर्व प्रशासनाला की आज म्हणजे धावडा ग्रामपंचायतच नसून पण जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर सर्व शासकीय कार्यालयामध्ये पत्रकारांसाठी एक रूम देण्यात यावी. मी अशी प्रशासनाला विनंती करतो व थांबतो.